Ganesh Jayanti was celebrated with devotion at Sri Apteshwar Siddhivinayak Temple in Santani Panjim, as devotees participated in prayers and rituals to mark the birth anniversary of Lord Ganesha. म्हटलं मुलं कुठे जायची तुमची त्याला द्यायला हे फळ आणले तेव्हा हे खेळायला गेले मग ठीक आहे ती आल्यानंतर हे त्यांना फळ खायला द्या नारद मुनी निघून गेले ही दोन्ही मुलं आली गजानन आणि कार्तिकेय भगवान शकत हे बघा तुम्हाला नारद मुनी फळ दिले आहे तेव्हा हे फळ जे आहे ते मी तुम्हाला दोघांनाही अर्ध अर्ध कापून देतो गजानन नाही मला ते अख्ख पाहिजे कार्तिकेय म्हणत नाही मला ते अख्ख पाहिजे दोघंही अख्ख मागता आहे अर्थ अर्थ नको म्हणताय मग भगवान म्हणले ठीक आहे आता असं करूया मी हे फळ त्याला देतो पण आणखी कुणाला देऊ नका आम्हालाच द्या तुम्हालाच देतो पण तुमच्यापैकी त्याला देतो जो प्रथम या पृथ्वीची प्रदक्षिणा करून घेईल ठीक आहे कार्तिकेय खुश कारण त्याचं वाहन होतं मयूर त्याने उडून जायला मिळेल आणि याचं विचारायचं होतं उंदीर झालं दोघेही निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघालेले आहेत मयूर जो आहे आपला कार्तिकेय मयूरावर बसलाय आणि तो गेलाय जलद हे आपल्या पोषकावर बसलेले आहेत आणि सावकाश चाललेले आहेत वाटेमध्ये त्या ठिकाणी एक गाय वासरा जन्म दिली ते बघितलं आणि भगवान गजाननाला त्या ठिकाणी धर्मशास्त्र आठवलं त्यांनी त्या गायीला आणि त्या वासराला त्या ठिकाणी वंदन केलं त्याला अशी एक प्रदक्षिणा काढली वंदन केलं निघून गेले घरी आले आई वडिलांना नमस्कार केला त्यांनाही एक प्रदक्षिणा काढली नमस्कार केला बाबा माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली अरे एवढ्या लवकर म्हटलं हो कशी नाही बाबा धर्मशास्त्र सांगतं की जर गाय वासाला जन्म देत असताना तिला जर वंदन केलं असेल आणि प्रदक्षिणा काढली असेल आणि त्यानंतर आपले मातृपितृ जे आहेत माता पिता त्यांना वंदन करून जर प्रदक्षिणा काढली असेल तर पृथ्वी प्रदक्षिणा काढण्याचं श्रेय मिळतं आणि म्हणून माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे हे फळ आता तुम्ही मला द्या म्हटलं बा थांब त्याला येऊ दे कार्तिकेय आला आणि हसायला लागला मला माहीत होतं त्याचं वाहनच आहे छोटं हा घाबरेल येणार नाही म्हणून शर्यतीत भाग घेतलाच नाही बाबा आता या फळाचा अधिकारी मी आहे भगवान शंकर म्हणाले नाही तू नाही त्याचा अधिकारी तो आहे म्हणत कसा अरे त्याने धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे त्या फळाचा अधिकारी तो आहे आणि म्हणून गजानना हे फळ मी तुला देतोच पण त्याचबरोबर तुझ्या बुद्धिचातुर्यावर खुश होऊन मी तुला वरदान देतो प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुला अग्रपूजेचा मान प्राप्त होईल हांव श्री विवेक मयेकर आपटेश्वर सिद्धीविनायक देवस्थान संस्थेचो बांदकाम समितीचो अध्यक्ष आमचो हरीश शेट्टी अध्यक्ष आमचे कमिटी मेंबर विवेकानंद कुंडयकर तशेंच आमचे दामोदर कोरगांवकर हांव श्री आपटेश्वर सिद्धीविनायक देवस्थान संस्थेतर्फे सगळ्या भाविकांक आमच्या गणेश जयंतीची विनायक चतुर्थी शुभेच्छा दिता आनी आयज गणेश जल्म जाल्लो 12 सुमार गणेश जल्म जावन आतां एका सुमार आरती जाल्लेली आहा आनी सगळ्यांनी ह्या गणेश जल्माचो उत्सवाचो लोकांनी सगळ्यांनी येवन हांगा देवाचो श्री आपटेश्वर सिद्धीविनायक देवस्थानाचो गणपतीचो नवग्रहांचो सगळ्यांचो आपटेश्वराचो सगळ्यांचो आशिर्वाद घेवचो आमी हांगा भव्य दिव्य देवूळ जाल्लेल्या सगळ्यांच्या सहकार्यान आनी एका लोकांनी येवन आमच्या देवळाचे हांगा देवूळ पळोवचें आनी गणपतीचें दर्शन घेवचें सगळ्यांक विनंती आहा श्री आपटेश्वर सिद्धीविनायक गणपती देवस्थान हे आमी आतां 31 वर्सां जालीं हांगा गणेश जयंती साजरी करता हांगा धूमधडाक्यान गणेश जयंती जाता सगळ्यांनी आतां एका सुमार महाआरती जावन आतां प्लस महाप्रसाद सुरू जाल्लो तेन्ना सगळ्यांनी महाप्रसादाचो लाभ घेवचो ते सांजचे प्रोग्राम आसा मराठी सुगम संगीत आनी तेजे नंतर रातचे महाआरती आसतली तशेंच फाल्यां दशावतारी नाटक आसा
आनी परवा जादूचो प्रयोग आहा तेन्ना आमचो 4 दीस गणेश जयंती उत्सव चालू आहा. सगळ्यांक विनंती आसा सगळ्यांनी ह्या उत्सवाक सहभागी जावचे, श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानाचे दर्शन घेवचे आनी गणेश जल्म जाला ते पाळणे सुद्दां जल्माचे सुद्दां सगळ्यांनी दर्शन घेवचें हे सगळ्यांक हांव भाविकांक विनंती करता. असे जवळ जवळ कितले लोक येता आणि खंयच्यान खंयच्यान लोक येता? हांगासर आतां एक 30 वर्सां जालीं तुका हांगासर देवळाचे लोकांची गर्दी खूब जाल्ली आसा. कमीत कमी हांगा लोक महाप्रसादाक 6 ते 7 हजार महाप्रसादाचो लाभ घेता. तशेंच लोक भव्य सगळे पणजेचे किंवा आजूबाजूचे किंवा बाकीचे सगळे कोण भायचे गोंयचे लोक ते सगळे मुद्दम हांगा दर्शनाक घेवन महाप्रसादाचो स्वाद घेता. ही 30 वर्सां जालीं चलता कार्यक्रम. असोच फुडें गणपतीच्या आशिर्वादान अशेंच फुडें कार्यक्रम चलत राव आनी अशेंच सगळ्यांक देवान आमच्या आपटेश्वरान सगळ्यांक बरी सद्बुद्धी विद्या शिक्षण तशेंच सगळ्यांक विद्या दिवची. सगळ्यांचे आमचो देव श्री आपटेश्वर गणपती आहा तो विघ्न हारता. सगळ्यांचे विघ्न दूर करचे हे सगळ्यांक हांव देवा कडेन मागता.